मी विनीता जोशी परत एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजचे आपले गेस्ट स्पीकर श्री सुदर्शन साठे यांची परत एकदा थोडीशी ओळख करून देते. श्रीरंगनी बरीचशी दिलेली आहे. सुदर्शन साठे यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT खडगपूर येथून 1980 साली रासायनिक अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली असली तरी त्यांचा खरा ओढा भारतीय पारंपरिक तत्वज्ञानाकडेच आहे. 1980 साली अमेरिकेत त्यांनी अभियांत्रिकी तथा व्यवस्थापनाचे उच्च शिक्षण घेतले. तेव्हापासून ते पोलाद उद्योगासाठी धातू आणि सामग्री पुरवठा करण्याचा व्यवसाय करीत आहेत. सुदर्शन साठे यांच्या तत्वज्ञान वाटचालीच्या सुरुवातीच्या काळात त्यांना गीता रहस्य आणखीन अन ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी या ग्रंथांनी प्रभावित केलं. तरी सुद्धा मराठी संत वाङ्मयांनी वाटचालीची दिशा पक्की केली. गेल्या 40 वर्षांच्या अमेरिकेतील वास्तव्यानंतरही त्यांची माय मराठीची नाळ तशीच घट्ट आहे. आपण आज त्यांचा अनुभव घेणार आहोत. तर आता प्रोग्रामला सुरुवात करूया. सुनीता, ओव्हर टू यू. नमस्कार. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकळ मती प्रकाशु निवृत्ती दासु अवघारी रोजी अकार चरण युगुला उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कावळले ते मिया श्री गुरु कृपा नमिले आदि बीज आता भिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिले मिया आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. या ज्ञानेश्वरांनी केलेल्या सरस्वती वंदनेचा पुनरुच्चार करतो. तसंच
ऋग्वेदातील नासदीय सूक्त लिहिणारे अज्ञात ऋषी, काशी जी की कला जाती मथुरा मस्जिद होती, न होते शिवराय तो सुन्नत सबकी होती, हे उद्गार कविभूषणाने ज्यांच्याबद्दल काढले ते छत्रपती शिवाजी महाराज आणि पाश्चात्य आक्रमणाबरोबर आलेली नैराश्याची आणि न्यूनगंडाची लाट समर्थपणे परतवणारे स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतीला अभिवादन करून आजच्या भारतीय तत्वज्ञानाची वाटचाल या विषयात प्रवेश करतो. जगाच्या इतिहासाचे 2 कप्पे समजले जातात. साधारणपणे त्याला आपण प्राचीन आणि अर्वाचीन अशी नावं देतो आणि इंग्रजीमध्ये त्यालाच हिस्टॉरिक आणि प्री हिस्टॉरिक असं म्हणतात. आणि हिस्टॉरिक कालखंड असा की ज्यामध्ये प्रसंग आणि व्यक्ती यांच्याबद्दल आपल्याकडे कागदोपत्री पुरावा आहे. आणि प्री हिस्टॉरिक काळ असा की ज्याच्यामध्ये कागदोपत्री पुरावा नाही. आणि आपलं जे तत्वज्ञान आहे त्याचा उगम, त्याची उत्पत्ती ही निश्चितपणे प्री हिस्टॉरिक किंवा प्राचीन काळामध्ये आहे. तेव्हा तिचा शोध घेताना आपल्याला काही अडचणी येतील. त्यातल्या 2 अडचणी अशा की जगाचा इतिहास हा केवळ 6000 वर्षाचा आहे. म्हणजे ख्रिस्ताच्या नंतर 2000 वर्ष आणि ख्रिस्तपूर्व 4000 वर्ष अशी 6000 वर्ष. तर ही एक मोठी गैरसमजूत आहे आणि त्याची जगाच्या विचारावर एक मोठी पकड आहे. म्हणजे तुम्ही समजा गुगल प्रश्न केला की हाऊ ओल्ड इज ऋग्वेद, तर त्याचं मोघम उत्तर कधी 2000, कधी 4000, कधी 5000, कधी 3000 असं दिलं जातं. त्याच्यानंतर तुम्ही असा प्रश्न विचारलात की व्हेन डिड रामायण हॅपन, तोच प्रकार. व्हेन डिड महाभारत हॅपन, तोच प्रकार. व्हेन डिड पतंजली राईट योगसूत्राच, तसंच मग ते 1900 वर्षापूर्वी का 2200 वर्षापूर्वी. पण कोणीही असं म्हणत नाही की ऋग्वेद इज एक्स इयर्स ओल्ड बिकॉज. आणि हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. आणि आता आपल्याकडच्या काही विश्लेषकांनी आणि संशोधकांनी आत्मविश्वासाने खगोलशास्त्राचे काही रेफरन्स बघून आता असं नियमित केलंय की ऋग्वेद साधारणपणे 20,000 वर्षापूर्वीचा, रामायण 11,000 वर्षापूर्वीचं, महाभारत 5,000-5,500 वर्षापूर्वीचं. आणि हे ढोबळमानाने त्यांनी ठरवले आहेत युझिंग खगोलशास्त्राची ऑब्झर्वेशन. आणि इथे मी विशेष करून निलेश ओकला नमूद करतो. त्याने छान काम केलेलं आहे आणि मी त्याच्याशी सहमत आहे अशासाठी की तर्कशास्त्रामध्ये 2 रूल्स आहेत. त्यातला एक रूल असा आहे की नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन, तो आपण पुढे बघणार आहोत. आणि दुसरा रूल असा आहे, इंटरेस्टिंग आहे, की an assertion made without proof can be refuted by an assertion made without proof. नाहीतरी तुम्हाला माहितीच नाहीये, मग तुम्ही असं बोलताय तर आम्ही असं बोलतोय, असा त्याचा काहीसा अर्थ आहे. दुसरं असं की न्यूयॉर्क टाइम्स मध्ये एकदा एक आर्टिकल आलं होतं, त्याचं शीर्षक व्हेन डिड ह्युमन बिईंग्स बिकम ह्युमन असं होतं. आणि त्याच्यात त्यांचं असं म्हणणं होतं की साधारणपणे 40,000 वर्षापूर्वी मानवी इतिहासात एक महत्वाचा बदल घडला. फिजिओलॉजिकली मेंदूच्या साईज मध्ये वाढ झाली. त्याचा तो एक 40,000 वर्ष हा एक पॉइंट समजला जातो. दुर्दैवाने आजही मेंदूची साईज तेवढीच आहे. पण दुसरी गोष्ट त्यांनी अशी सांगितली की त्यावेळेला मानवी जातीमध्ये 2 बदल घडले. त्यातला पहिला बदल असा की ह्युमन बिईंग स्टार्टेड टू कोऑपरेट. आणि त्याच्या आधी माणसं आणि जनावरं ह्या आपापल्या गरजा भागवण्यासाठी, ज्या आहार निद्रा भयमैथुनांचे असं आहे, तर त्याच्या आपापल्या भागवत होते आणि ते दुसऱ्याला कुठल्याही प्रकारची मदत करत नव्हते. म्हणजे प्राणी मात्रांमध्ये
आजही ते आहे. म्हणजे दोन कुत्रे एक हाड वाटून घेऊन गुण्या गोविंदाने खातायत असं काही दिसत नाही. तर 40,000 साली असं एक आढळून आलं की ह्युमन कोऑपरेशन बिगॅन, म्हणजे आपल्याला मराठीत आपण ज्याला म्हणतो एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, तर त्याची सुरुवात झाल्यासारखं आहे. आणि दुसरा महत्वाचा बदल म्हणजे इनोव्हेशन, म्हणजे काही दगडांना दुसऱ्या दगडांवर घासून धारदार करणं आणि त्याने स्वतःचं संरक्षण करणं असं. तेव्हा 40,000 वर्षापूर्वी जर हा बदल झाला असेल तर मग 20,000 वर्षापूर्वी थोडीशी सेटल्ड सोसायटी भारतामध्ये होती असं म्हणायला काही प्रॉब्लेम नाहीये. दुसरी गोष्ट अशी की आपले जे योगी महात्मे विचारवंत होते त्यांनी रामदासांनी म्हटल्याप्रमाणे आपली आपण करी जो स्तुती तो एक मूर्ख, या न्यायाने स्वतःची स्तुती स्वतःचं नाव स्वतः पुढे पुढे करणं असं कधी केलं नाही. म्हणजे आपले जे विचारवंत होते त्यांची भावना ही होती की नॉलेज इज युनिव्हर्सल, आय एम जस्ट द मीडियम. म्हणजे आज आपण समजा विचारलं की नुसतं शून्य नव्हे तर पूर्ण अंकगणित कुठल्या जिनियसने निर्माण केलं असेल तर आपल्याला त्याचं आज नाव माहिती नाहीये. हळद आणि आलं यांचे औषधी गुणधर्म कोणी शोधून काढले असतील, किंवा कुठल्या म्युझिकल जिनियसने यमन रागाची निर्मिती केली असेल, तर हे आपल्याकडे त्याची इन्फॉर्मेशन नाही, फक्त प्रॉडक्ट आहे. आता एखादा माणूस तुमच्या समोर धादांत उभा आहे पण त्याचं बर्थ सर्टिफिकेट नाही म्हणून त्याचं अस्तित्व जसं नाकारता येत नाही, तसं आपलं तत्वज्ञान धादांत आपल्या समोर उभं आहे. आणि ऋग्वेदापासून आजपर्यंत आपण त्या ज्ञानाशी कनेक्टेड आहोत. म्हणजे आपल्याला असं माहिती आहे की आपण वाढदिवसाच्या वेळेला एकमेकांना ग्रीट करताना जीवेत शरदहा शतम असं म्हणतो. आणि जीवेत शरदहा शतम ही ऋग्वेदातल्या पहिल्या प्रार्थनेतली ओळ आहे. म्हणजे आपण तिच्याशी अजूनही संधान बांधून आहोत. किंवा आपल्या सगळ्यांना माहिती असलेला सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु, हा जो श्लोक आहे हा ऋग्वेदातल्या पहिल्या प्रार्थनेतलं हे शेवटचं कडवं आहे. तेव्हा आपण आपल्या परंपरेशी अजूनही संपर्क ठेवून आहोत आणि आपण त्या आपल्या पूर्वजाच्या मानसिकतेमध्ये जाऊ शकतो असं मी मानतो. आता आपण हा प्रश्न स्वतःला विचारूया की जगातल्या पहिल्या माणसाला देव ही कल्पना सुचलीच कशी असेल. आणि आपण समजा आपल्या त्या पूर्वजाच्या मानसिकतेमध्ये जाऊन विचार केला की त्याचं आयुष्य कसं असेल. तो बिचारा थंडी वाऱ्यामध्ये उघड्यावर राहत असेल किंवा झाडाच्या आडोशाला राहून पावसापासून आपलं रक्षण करत असेल. हिंस्त्र श्वापदांच्या रात्री डळकाळ्या ऐकू येत असतील. फांदीवर जाऊन बसला तरी साप आणि मुंग्या यांची कटकट आहे. तेव्हा अशा सर्व बाजूने ग्रासलेला आपला पूर्वज याने केव्हा तरी अगतिक होऊन एक अर्थतेने जगातल्या कुठल्या तरी मोठ्या शक्तीला हाक मारली असेल असं आपण समजू शकतो. आणि मग त्या माणसाची रात्र कशी बशी टळत असेल आणि त्या रात्रीमध्ये एक इमोशनल टेडी बेअर असं एक परमेश्वराची कल्पना त्याने केली असेल असं आपण म्हणू शकतो. आणि मग सकाळ होते, सूर्योदय होतो आणि मग सूर्याचा प्रकाश आणि सूर्याची ऊब या दोन्ही गोष्टी बघून त्या आपल्या प्राचीन पूर्वजाला किती हायसं वाटत असेल याची आपण कल्पना करू शकतो. म्हणजे तो तमनिशेचा सरला अरुण कमळ प्राचीवर फुलले अशी कविता जरी लिहित नसला किंवा आपल्या सहचरणीकडे बघून प्रिये पहा रात्रीचा समय सरोनी येत उषक काल हा असं जरी म्हणत नसला तरी ती भावना, ती कृतज्ञतेची आनंदाची भावना ही त्याच्या मनात नक्कीच आली असेल आणि दररोज येत असेल. तेव्हा सूर्य हा एक देव समजून आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची सुरुवात समजा आपल्या प्राचीन
पूर्वजाने केली असेल तर आपण ते रॅशनल समजू शकतो. अग्नीचं तसंच आहे. अग्नी हा तुम्हाला रात्री ऊब देत होता आणि तुमचं संरक्षण करत होता. कारण जोपर्यंत तुमच्याकडे अग्नी होता तोपर्यंत इतर श्वावदांपासून तुम्हाला स्वतःचं संरक्षण करता येत होतं. तेव्हा अग्नीची प्रार्थना ही सुद्धा तेव्हापासून सुरू झाली असेल. आणि आता हल्लीच्या काळच्या झटपट लग्नामध्ये जे 1 तासात आटपा असं सांगितलं जातं, त्याच्यातही आपण अग्नी आहे आणि अग्नीला फेरे आहेत. तेव्हा आपण अजूनही त्या अग्नीच्या कृतज्ञतेची संकल्पना अजून आपल्याकडे ठेवलेली आहे. आता असं होता होता अशी एक पाळी आली असणार की आपला मानवी समाज हा एक साईज म्हणजे क्रिटिकल साईज असा झाला असणार आणि थोडस सरप्लस फूड म्हणजे कुठल्याही संस्कृतीला आधी पोटोबा मग विठोबा या न्यायाने कुठलं तरी सरप्लस फूड असल्याशिवाय संस्कृतीला सुरुवात होत नाही असं मानलं जातं. आणि आपल्याकडे थोडीशी शेती होऊ लागली असेल आणि तुम्ही जर ऋग्वेदाच्या परत आपण एक पहिल्या प्रार्थनेकडे जाऊ. ऋग्वेद हा सगळ्यात जुना म्हणजे सगळ्यात प्राचीन असा वेद समजला जातो. इनफॅक्ट ह्युमन सिव्हिलायझेशन मधला ऋग्वेद हा ओल्डेस्ट ग्रंथ समजला जातो आणि त्या ग्रंथाच्या व्हेरी फर्स्ट प्रेयर मधलं व्हेरी फर्स्ट वाक्य काले वर्षदु पर्जन्य असं आहे. म्हणजे हे परमेश्वरा पाऊस वेळेवर येवो. आणि ह्या एका गोष्टीवरून आपल्याला तेव्हा सुद्धा कसा आपला देश कृषी प्रधान असेल आणि पाऊस वेळेवर पडणं हे किती महत्वाचं असेल हे लक्षात येतं. आता अशी कल्पना करा की एक छोटासा गट एकत्र राहतोय आणि थोडस सुरक्षित आयुष्य जगतोय आणि थोडस आजूबाजूच्या निसर्गावर हळूहळू कंट्रोल करू शकतोय. तर असं असताना तुम्ही सहज अशी कल्पना करू शकता की आपल्याला माहिती आहे की पुरुषांचा खूप इगो असतो. तेव्हा अशा कुठल्या तरी पुरुषाने देव देव म्हणतात तो म्हणजे आपल्यासारखाच कोणीतरी असला पाहिजे अशी कल्पना केली असेल. आणि ह्याला अँथ्रोपोमॉर्फिक गॉड फेज असं म्हणतात. म्हणजे गॉड लाईक मॅन. आणि ह्या क्षणी आपल्या समाजातले विचारवंत ज्ञानी शहाणे लोक यांनी आपल्या समाजालाच नव्हे तर जगातल्या प्रत्येक समाजाला एक मोठी आणि एव्हर लास्टिंग अशी गिफ्ट दिली. आणि ती गिफ्ट अशी की हे शहाणे लोक म्हणाले की तुम्ही हा देव म्हणताय तो पुरुषच आहे कशावरून. तेव्हा तुम्हाला जर पुरुष देव पॉझिट करायचा असेल त्याची असम्पशन करायची असेल तर मग स्त्री पण देवरूपात असली पाहिजे. म्हणजे त्या लोकांच्या असं लक्षात आलं तेव्हा इतक्या पूर्वी की मॅन अँड वुमन विल नॉट बी कन्सिडर्ड इक्वल इन देअर ह्युमॅनिटी अनलेस अँड अंटिल दे आर फर्स्ट कन्सिडर्ड इक्वल इन देअर डिव्हिनिटी. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये देव आणि देवी ह्या कल्पना तेव्हा ज्या सुरू झाल्या त्या आत्तापर्यंत आहेत. आणि आत्तासारखंच तेव्हा सुद्धा स्त्रिया मल्टीटास्किंग करत असतील म्हणून त्यांना 8 हात दाखवले जातात. आपल्याकडे दुर्गा या देवीला 8 हात दाखवले जातात. त्याच्यानंतर दुसरी अत्यंत महत्वाची गिफ्ट अशी की त्यांनी या अँथ्रोपोमॉर्फिक गॉड स्कूल जी आपण म्हणू शकतो त्यांना असं सांगितलं की हा जो तुम्ही देव म्हणताय तो काही तुम्ही बघितलेला नाही आणि आम्हीही बघितलेला नाही. तेव्हा न बघितलेल्या देवाच्या जोरावर समाजावर तुम्हाला बळजबरी करता येणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की समाजातल्या प्रत्येक इंडिव्हिज्युअलला त्याची सतसत विवेक बुद्धी त्याचं तर्कशास्त्र त्याची ऑब्झर्व करण्याची कपॅसिटी ह्याला कुठलीही बाधा येता कामा नये. त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला उपासना स्वातंत्र्याला कुठलीही बाधा येता कामा नये. आणि त्याचं विवेकानंदांनी अत्यंत सुंदर भाषेत असं वर्णन केलंय की an individual's ability to judge for himself
an individual's conscience, an individual's logic cannot be abridged, God or no God, book or no book. आणि असं एकदा ठरलं की उपासना स्वातंत्र्य आणि मग या उपासना स्वातंत्र्य या कल्पनेतनं इतर स्वातंत्र्यांची ऑटोमॅटिकली सुरुवात होते. आणि ज्या समाजामध्ये इतर स्वातंत्र्य आहे पण उपासना स्वातंत्र्य नाही, त्या समाजात कुठलंच स्वातंत्र्य नाही असं म्हणावं लागेल. कारण स्वातंत्र्य ही एक अबाधित, अखंडित आणि अव्याहत गोष्ट आहे. आणि ह्या खोलीत स्वातंत्र्य आहे पण त्या खोलीत स्वातंत्र्य नाही असं कोणीही स्वातंत्र्याला म्हणू शकत नाही, करू शकत नाही. तर आता ह्या स्वातंत्र्याचा जोर करून एका प्रश्नकर्त्याने असा प्रश्न विचारला की हा देव आपल्यासारखाच जर आहे तर तो आपल्यासारखाच दिसणारा देव ही सृष्टी कशी काय निर्माण करू शकेल. आणि ह्या ठिकाणी अनदर इम्पॉर्टंट इन्फ्लेक्शन पॉइंट फॉर आवर सोसायटी आणि आपल्या संस्कृतीतला हा एक अत्यंत महत्वाचा टप्पा ज्याची फळं आपण आजही उपभोगतो आहोत. आणि तेव्हा त्या प्रश्नकर्त्याला हाणामारी न करता, त्याला गप बस न म्हणता समाज त्याच्या बाजूने ठामपणे उभा राहिला आणि म्हणाला की दिस इज अ लॉजिकल क्वेश्चन, याचं उत्तर द्या. आणि याचं उत्तर कोणालाही देता येईना. तेव्हा ही जी स्कूल होती अँथ्रोपोमॉर्फिक गॉड, ती म्हणाली वेल देव एक्झॅक्टली आपल्यासारखा नाहीये, तो जास्त अनुभवी आहे आणि तो 4 हातांचा आहे. मग परत प्रश्न आला की 4 हातांचा देव म्हणजे 2 माणसं धरा, 3 धरा. ती 3 माणसं काही ही नद्या आणि पर्वत हे काही निर्माण नाही करू शकत. तर हे काय बरोबर आहे असं वाटत नाही. मग होता होता ऋग्वेदातल्या पुरुष सूक्तामध्ये परमेश्वराचं वर्णन सहस्र शीर्ष सहस्रपाद असं केलं गेलं की ओके 1000 डोक्यांचा आणि 1000 पायांचा देव आहे. तरी तो प्रश्न झालाच, कारण हळूहळू लोकांच्याच लक्षात आलं की या जगात 1000 पेक्षा जास्त लोक आहेत आणि त्यांच्यामध्ये असं निर्मिती कौशल्य नाहीये. आणि मग शेवटी ऍज अ लास्ट गॅस्प ऑफ द अँथ्रोपोमॉर्फिक गॉड स्कूल त्यांनी असं म्हटलं की आमचा देव हा तुमच्या विश्वापेक्षा सुद्धा 10 अंगुळ मोठा आहे. आता त्याच्यात टेक्निकल प्रॉब्लेम असा आला की विश्वापेक्षा मोठा जो देव आहे मग त्याचं डोकं कुठे आहे, त्याचे पाय कुठे आहेत, हा एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आला. आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे मराठीमध्ये ती तुम्ही कविता ऐकली असेल की सर्व विश्व व्यापुनी दशांगुळे उरला असा तो परमेश्वर. तर मग विश्वाच्या पेक्षा 10 अंगुळे जास्त असलेला परमेश्वर म्हणजे परमेश्वर वजा विश्व म्हणजे 10 अंगुळे ऑफ समथिंग. तर व्हॉट इज दॅट समथिंग? तर त्याचं उत्तर परत देता येईना. आणि आपल्या तत्वज्ञानाची वाटचाल ही लक्षात घेताना आपण असं नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की हे एका इमारतीसारखी आहे. त्यातला 3रा मजला बांधून झाला म्हणजे तळमजल्याची आणि पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याची जरूर नाही असं ज्याप्रमाणे होत नाही, तसं आपल्या संस्कृतीमध्ये हा सगळा प्रवास अजूनही जिवंत आहे. म्हणजे अजूनही आपण माणसासारख्या दिसणाऱ्या परमेश्वराला मानतो आणि नमस्कार करतो. तेव्हा हे सगळं मिळून आपली संस्कृती झालेली आहे. म्हणजे आता दुसरं एक शास्त्रीय उदाहरण द्यायचं म्हणजे, आणि आपल्यातले शास्त्रातले पारंगत लोक हे जाणतात की न्यूटनची गुरुत्वाकर्षणाची जी थिअरी आहे ती आज शास्त्राला मान्य नाही. पण आईन्स्टाईन साहेबांची जी जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीची जी थिअरी आहे ज्याच्यामध्ये गुरुत्वाकर्षणाचं एक एक्सप्लेनेशन आहे ती सध्या मान्य आहे. तसं जरी असलं तरी आपण गुरुत्वाकर्षणाचा फॉर्म्युला G times m1 times m2 divided by r² equals gravitational force हा फॉर्म्युला आपण शाळेत किंवा फर्स्ट इयर सायन्स मध्ये विद्यार्थ्यांना शिकवतो. आणि याचं कारण तसंच आहे की सायन्स सुद्धा हे इमारतीसारखं आहे, एकावर दुसरा मजला, दुसऱ्यावर 3रा मजला. आणि असं होता होता जेव्हा अँथ्रोपोमॉर्फिक गॉड थिअरी मागे पडली म्हणजे नष्ट नाही झाली पण मागे पडली, तेव्हा एक
परत एकदा एक इन्फ्लेक्शन पॉइंट आपल्या समाजात आला आणि तो असा की बाय दॅट टाइम आपला समाज हा समृद्ध झालेला होता, म्हणजे समृद्ध बाय रिलेटिव्ह टर्म्स. तर तेव्हा आता ही समृद्धी आहे आणि शस्त्र आहेत, तेव्हा ह्याचं काय करायचं असा जेव्हा प्रश्न पडला तेव्हा आपल्या शहाण्या लोकांनी उगाच आता शस्त्र आहेत म्हणून दुसऱ्या कुठल्या तरी राज्यात जाऊन, दुसऱ्या कुठल्या तरी देशात जाऊन, दुसऱ्या कुठल्या तरी समाज ग्रुपिंग मध्ये जाऊन त्यांना त्रास द्यावा, त्यांच्या वस्तू चोराव्यात, ओरबाडाव्यात, त्यांच्या आया बहिणींच्या पदराला हात घालावा असं न ठरवता आपण आहे त्याच्यातच आपला डिफेन्स, ॲज लॉंग एज आवर डिफेन्स इज सिक्युअर, तर हे आपण थोडं आत जाऊन म्हणजे हे आपलं जे जग आपण बघतोय त्याच्याबद्दल जरा सूक्ष्मतेने विचार करूया असा विचार निर्माण झाला. आणि रामदासांनी असं लिहिलंय की गुप्तते जाणावे सार, प्रगटते जाणावे असार. आता ही काउंटर इंट्युटिव्ह आयडिया आहे की गुप्त आहे ते सार आहे आणि प्रगट आहे ते असार आहे, असं कसं? तर त्याचं उदाहरण मग त्याचं पुढची लाईन अशी आहे, गुरुमुखे हा विचार उमजू लागे. तेव्हा किंवा रामदास असंही म्हणतात की देखिले ते सत्यची मानिले, हे तो ज्ञात्याचे देखणे नव्हे. म्हणजे तुम्हाला जे दिसतंय ते सत्य जे मानतात हे असं ज्ञाता असं मानत नाही. आणि रामदासांनी जी कल्पना म्हणजे त्या कल्पनेचा उगम तेव्हा झाला ती अशी मांडली आहे की एक दासबोधामध्ये ज्ञानलक्षण म्हणून एक समास आहे आणि त्या ज्ञानलक्षण समासामध्ये अशा असंख्य गोष्टी लिहिलेल्या आहेत ज्या ज्ञान नाहीत. म्हणजे एक उदाहरण द्यायचं म्हणजे नाना वनस्पतींची परीक्षा, नाना रोगांची परीक्षा, नाना रत्नांची परीक्षा हे ज्ञान नव्हे, असे सगळे ते श्लोक आहेत. आणि मग शेवटी एक ही कुशलता परी ते ज्ञान नव्हे असं लिहिलंय. आणि मग याच्या सगळ्यांच्या शेवटी ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण, ह्या कल्पनेचा तेव्हा उगम झाला की ज्ञान म्हणजे आपण स्वतःच्या आतमध्ये बघूया आणि एक व्हॉट इज रिअली गोइंग ऑन. आणि तेव्हा असं लक्षात आलं आणि वेद आणि उपनिषद हा जो काळ आहे म्हणजे वेदांच्या शेवटी उपनिषदांचा काळ असं समजला जातो आणि उपनिषदांना कलेक्टिव्हली वेदांत असं म्हणतात. आणि वेदांत म्हणजे काही स्पेसिफिक पुस्तक नव्हे तर हा उपनिषदाचा काळ. आणि उपनिषद म्हणजे उपनिषद म्हणजे जवळ बसणं. म्हणजे अशी कल्पना आपण करू शकतो की पिंपळाचा पार आहे, त्याच्या खाली गुरु बसलेले आहेत आणि त्याच्याजवळ खाली असा सगळं शिष्यांचं मंडळ बसलेलं आहे आणि त्याच्यात सुसंवाद चाललेला आहे. तर उपनिषद ही कल्पना अशी आहे. आणि उपनिषद म्हणजे मला असं वाटतं की आपल्याकडे जशा आता युनिव्हर्सिटीज आहेत तशी ती उपनिषद आणि ती असंख्य आहेत. त्यातली आता काळाच्या ओघात बरीचशी नष्ट झालेली आहेत, पण जी उरली आहेत महत्वाची ती लोकांनी तोंडपाठ करून ती वाचवली. तर असा तो काळ. आणि त्याच्यामध्ये असं लोकांच्या लक्षात आलं की आपण एखादी गोष्ट जेव्हा बघतो त्याच्यामध्ये 3 टप्पे असतात. ते 3 टप्पे असे की बघणे, ओळखणे आणि समजणे. आणि ह्या 3 वेगळ्या गोष्टी आहेत. बघणं हे न्यूट्रल आहे, आपण आकाशाकडे नुसतं बघतो. ओळखणं म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला ऑलरेडी माहीत असते आणि त्यासारखी दुसरी दिसणारी गोष्ट ही आपण ओळखलो. म्हणजे आता समजा एका क्राऊड मध्ये आपण 10 वर्षापूर्वी ज्याला माहित होता असा माणूस भेटतो तर त्याला आपण ओळखतो कारण त्याची इमेज आपल्या डोक्यात आहे. किंवा आपण झाडाकडे बघतो तेव्हा अशीच एक इमेज आपल्या डोक्यामध्ये आहे आणि त्याला झाड असा आवाज असतो असे आपल्याला माहिती आहे, त्याला आपण नाव म्हणतो. म्हणजे हा नाम आणि रूपाचा खेळ आहे. आणि नामरूपाचा गलबला प्रकृती ठाई असं गजानन महाराजांच्या पोथीत आहे. तर हे आपण जे बघतोय तर ती गोष्ट आपल्याला ऍक्च्युअली समजते की नाही हा प्रश्न हा उपनिषदकारांच्या काळात त्यांच्या मनामध्ये आला. आणि त्यांनी आपल्याला एखादी गोष्ट ओळखता येते, त्याचं नाव सांगता येतं, म्हणजे होतंय काय एक्झॅक्टली याचा जेव्हा विचार केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की प्रकाश एकच प्रकाश
दोन वेगळ्या ऑब्जेक्ट्सवर पडतो, तिथून तो परावर्तित होतो आणि त्याची एक इमेज आपल्या मनामध्ये राहते आणि कोणीतरी आपल्याला शिकवतं की ह्या इमेजला हे नाव आहे. म्हणजे समजा बालक जन्माला येतं तेव्हापासून आपण त्याला असं शिकवतो की असा रंग याला पिवळा म्हणतात, याला निळा म्हणतात, याला लाल म्हणतात. म्हणजे आपण काय करत असतो तर आपण एक आपली इंटरनल लायब्ररी बिल्ड करत असतो आणि आपण ज्याला ज्ञान म्हणतो ते म्हणजे कोणाची लायब्ररी सगळ्यात जास्ती आहे, सगळ्यात मोठी आहे, हे आपण त्याच्यामध्ये आतमध्ये आपल्या स्टोअर करत असतो. आणि आपण जेव्हा बाहेर एक ऑब्जेक्ट बघतो ते बघतो म्हणजे काय होतं की त्यातनं त्याच्यावर प्रकाश पडतो, तो परावर्तित होऊन आपल्या डोळ्यात जातो. आपल्या डोळ्यांच्या मागे ज्या नर्व्स आहेत त्या नर्व्स मध्ये एक विशिष्ट व्हायब्रेशन होतं. ते व्हायब्रेशन आपल्या सेन्शियंट सेंटर मध्ये जातं आणि त्याला काय म्हणायचं हे त्याची कॉपी ऑलरेडी असते आणि ते ठरलेलं असतं. आणि ते आपण भाषेच्या थ्रू, भाषा म्हणजे वैखरी म्हणजे इंटेलिजिबल स्पीचच्या थ्रू एकमेकांना सांगतो की हे झाड आहे. आणि एखाद्या गोष्टीची कॉपी आपल्या डोक्यात नसेल तर ती गोष्ट आपल्याला कळत नाही. हा आपला सगळ्यांचा अनुभव आहे. म्हणजे आपण सगळे जेव्हा अमेरिकेत आलो तेव्हा आपल्याला पहिल्यांदा अमेरिकन फुटबॉल हा काही कळला नव्हता कारण त्याची कॉपी आपल्या डोक्यात नाही. किंवा मी एका सहलीला गेलेला असताना लंच टाइम होता आणि माझा एक मित्र म्हणाला की अरे हे तर पेरूचं झाड आहे, आपण पेरू तोडून खाऊ शकतो. तर मी त्याला विचारलं तुला कसं कळलं हे पेरूचं झाड आहे? तो म्हणाला माझ्या घरात हे झाड आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे आणि मी मुंबईचा राहणारा, मला एक झाड म्हणजे एक झाड, तसं तेवढंच माहिती होतं. तेव्हा ही ज्ञान कसं असतं की आपल्या डोक्यामध्ये जर त्याची नसेल, एक कॉपी नसेल तर ते आपल्याला समजावून कोणी सांगू शकत नाही. म्हणजे आणि इथे तो रिअल डायरेक्ट अनमिडिएटेड अनुभव हा महत्वाचा आहे. कारण तुम्ही असा विचार करा की साखर कशी लागते हे आपण 10,000 पानाचा ग्रंथ लिहून सुद्धा कोणा दुसऱ्याला हे समजवू शकत नाही. साखर कशी लागते, जशी लागते तशी लागते. तेव्हा तू खाऊन बघ म्हणजे तुला कळेल, कारण हे शब्दांनी सांगता येण्यासारखं नाही. म्हणजे जी थिंग इट सेल्फ ही जी कल्पना आहे जी इमॅन्युअल कांट म्हणतो, आणि इमॅन्युअल कांट बद्दल दोन शब्द सांगतो की इमॅन्युअल कांट हा सगळ्या वेस्टर्न फिलॉसॉफर्सचा दादा समजला जातो आणि त्याची दोन प्रामुख्याने पुस्तकं आहेत. त्यातल्या एका पुस्तकाचं नाव आहे क्रिटिक ऑफ प्युअर रिझन आणि दुसऱ्या पुस्तकाचं नाव आहे क्रिटिक ऑफ प्रॅक्टिकल रिझन. आणि क्रिटिक ऑफ प्युअर रिझन हे जवळजवळ शांकर भाष्यासारखं आहे. म्हणजे ज्ञानमार्ग आपल्याकडे शंकराचार्यांनी जो विवेचन केलं त्याच्यासारखं आहे. आणि क्रिटिक ऑफ प्युअर रिझन हे पुस्तक बरंच गीतेसारखं आहे. आता इमॅन्युअल कांटला हे स्वतःहून सुचलंच नसेल असं आपल्याला म्हणता येणार नाही, पण आपल्याला एवढं तरी ठामपणे आणि आत्मविश्वासाने म्हणता येईल की इमॅन्युअल कांटचं जे कौतुक चाललेलं आहे तो विचार भारतामध्ये शेकडो वर्षाआधी रूढ होता आणि अजूनही आहे, तेवढं आपण म्हणू शकतो. तर कांटची एक फ्रेज आहे की द थिंग इट सेल्फ, म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट द थिंग इट सेल्फचं ज्ञान होतंय का, तर तेव्हा आपल्या विचारवंतांच्या असं लक्षात आलं की आपल्याला त्याचं ऍक्च्युअल नॉलेज होत नाहीये. फक्त त्याच्या प्रतिमेची, पहिल्या प्रतिमेशी जुळवाजुळव करून आपल्याला असं त्याला एक नाव आहे एवढंच फक्त म्हणता येतं, नामरूपाचा गलबला प्रकृती ठाई. आणि मग ह्या विचारवंतांनी आणखीन खोल जाऊन विचार करायला लागले की हे आपल्याला जग जे आपण हे एक्सपिरियन्स करतोय, अनुभव घेतोय, हे एक्झॅक्टली होतंय काय. आणि तेव्हा आपल्या तत्वज्ञानाचा एका पद्धतीने सर्वोच्च बिंदू गाठला गेला. आणि जी 4 महावाक्य आपल्या संस्कृतीमध्ये धरली जातात त्यातलं एक महावाक्य ते त्यातल्या त्यात सुद्धा सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, जे छांदोग्य उपनिषदामध्ये आहे. त्याच्यामध्ये तत्वमसी असं हे महावाक्य म्हटलं जातं. म्हणजे तत्वमसी
ही इतकी छोटीशी फ्रेज आहे, पण ते महावाक्य कसं झालं ही खरोखर एक आश्चर्याची गोष्ट आहे. आणि आपण तत्वमसी या गोष्टीची जेव्हा समजून घेऊ तेव्हा आपल्याला हे लक्षात येईल. तेव्हा तत्वमसीचा एक मिनिटभर विचार करू. तत्त्वम असी याचं डायरेक्ट ट्रान्सलेशन यू आर दॅट असं आहे. तर आता यू आर दॅट ह्याच्यामध्ये अशी महावाक्य होण्यासारखं काय आहे, तर ते उपनिषदकार आपल्याला असं समजावून सांगतात. आणि हे प्रत्यक्ष अनुभूतीने समजलेली गोष्ट आहे. म्हणजे ती जी उपनिषदकारांची अनुभूती होती तीच तुकाराम महाराजांची आहे, तीच ज्ञानेश्वरांची आहे, तीच रामदासांची आहे, तीच परमहंस योगानंदांची आहे, तीच विवेकानंदांची आहे, तीच मीराबाईची आहे, तीच कबीर ची आहे. आणि तत्वमसीचा डीपर मिनिंग असा की आपण जे जग अनुभवतो हे आपण 3 डिस्टिंक्ट आणि वॉटर टाईट कप्प्यांमध्ये हे अनुभवतो. आणि ते कसं अनुभवतो, तर आय द सब्जेक्ट एम एक्सपिरियन्सिंग द ऑब्जेक्ट. आय एक्सपिरियन्स द ऑब्जेक्ट. हे 3 परसेप्शनचे खण आहेत. आणि ते खण हे कम्प्लिटली वेगळे आहेत अशी आपली ठाम समजूत आहे रोजच्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये. म्हणजे आय एम हा एक कंपार्टमेंट, सीइंग हा दुसरा कंपार्टमेंट आणि यू हा तिसरा कंपार्टमेंट. आणि प्रत्यक्ष अनुभूतीने आपल्या ऋषीमुनींना हा साक्षात्कार झाला की हे 3 वेगळे कप्पे असणं हा दृष्टीभ्रम आहे. हे असं ऍक्च्युली नाहीये. त्याचं दणदणीत वर्णन रामदास अगाजे घडलेची नाही असं म्हणून करतात. पण आय एम, आणि आपल्याला या गोष्टीची ऍब्सोल्युटली सर्टन्टी असते की आय एम सर्टन दॅट आय एम एक्सपिरियन्सिंग, याची पण सर्टन्टी आणि ऑब्जेक्ट याची पण सर्टन्टी. पण ऍक्च्युली या ज्या 2 भिंती आहेत, या 3 कप्प्यांना वेगळं करणाऱ्या ज्या 2 भिंती आहेत या काल्पनिक आहेत. या भिंती इन रियालिटी नाहीत. याचा तत्वमसी हा मथितार्थ आहे. म्हणजे तत्वमसी म्हणजे यू अँड ऑब्जेक्ट आर वन. यू आर दी ऑब्जेक्ट. आणि कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू या गाण्यामध्ये तो प्रवास अगदी छान दाखवलेला आहे की जेव्हा हा तुमचा म्हणजे इथे पातंजलीच्या अष्टांग योगाचा चटकन विचार करू की हे पातंजलीच्या ज्या 8 स्टेप्स आहेत, यम नियम प्राणायाम आणि आसन, म्हणजे हा बेस झाला. आणि ह्या बेसच्या वर मग धारणा ध्यान समाधी, प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी असं आहे. तर ह्या रोडने जाताना हळूहळू तुमच्या असं लक्षात येतं की मी म्हणजे एनकम्पस्ड बाय माय बॉडी आणि ह्या माझ्या डिमेन्शन्स आहेत आणि ही माझी बाउंड्री आहे. ह्या गोष्टी हळूहळू तुमच्या मनामध्ये डिझॉल्व्ह होऊ लागतात. आणि कुठल्याही फिजिकल ऑब्जेक्टची ग्रॅव्हिटी असते तेव्हा ग्रॅव्हिटी शिवाय फिजिकल ऑब्जेक्ट नसतं. पण तेही हळूहळू ती कल्पना पण मंद होत जाते. आणि कानडाऊ विठ्ठलीमध्ये पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे, म्हणजे पाऊलच नाही आहे त्याचं. आणि ही स्टँडिंग ऑन हिज ओन, उभाची स्वयंभू असे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठलंही फिजिकल ऑब्जेक्ट असतं त्याच्या डेफिनेट कॅरेक्टरिस्टिक्स असतात की तो समोरून असा दिसतो, पाठून तसा दिसतो, साईडने तसा दिसतो. हे कुठल्याही फिजिकल ऑब्जेक्टची कॅरेक्टरिस्टिक असते. पण समोर की पाठी मोरा न कळे ठकची पडिले कैसे, म्हणजे मला हे कळत नाही आता हा समोरचा कुठला आहे, पाठचा कुठला आहे. आणि त्याच्यामध्ये मग शेवटी असं जाऊन क्षेमा लागी जीव उतावीळ माझा म्हणून स्फुरता ती बाहू, क्षेम देऊ गेले तव मीची मी एकली. म्हणजे ह्या वॉल्स ह्या ढासळून पडलेल्या आहेत. देर इज नो सब्जेक्ट, देर इज नो एक्सपिरियन्सिंग, देर इज नो ऑब्जेक्ट, देर इज जस्ट वन कंटिन्युअस ब्लिसफुल रियालिटी.
असा त्या कवनाचा उद्देश आहे. तेच अनेक कवींनी तसंच सांगितलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा, म्हणजे मी या लिमिटेड आयडेंटिटीचं मरण झालं. आपुले मरण पाहिले म्या डोळा, जाहला तो सोहळा अनुपम, असं तुकाराम महाराज वर्णन करतात. कबीर म्हणतो की माळी मीच आहे आणि बगीचा ची मशागत म्हणजे मीच आहे आणि बगीचा पण मी आहे, असं त्याचं एक छान भजन आहे, ते तुम्ही कदाचित ऐकलं असेल. आणि हे सगळे जे सांगतायत ते तत्वमसीचा वेगळ्या वेगळ्या काळामध्ये तो आपल्याला पडताळा देत आहेत. आणि असा हा अनुभव आता भारतीय तत्वज्ञानाला अनुभवाचं पाठबळ मिळालेलं आहे, अनुभूती हा पाया मिळालेला आहे. त्याच्यामुळे भारतीय तत्वज्ञान हे अनुभूतीवर आणि प्रत्यक्ष अनुभवावर उभारित आहे. ही आपल्याकडे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि आपल्याला वी मस्ट बी प्राऊड ऑफ दॅट. आणि त्याचं विवेकानंदांनी सुंदर विवेचन असं केलं आहे की ए डायरेक्ट unmediated experience of the infinite is not in the same category as cleverly written ratiocination of logic committed to paper. म्हणजे कुठले तरी बुद्धीच्या आणि तर्काच्या जोरावर काहीतरी छान शब्द लिहिणं, पण प्रत्यक्ष अनुभवाने बोलणं की मी साखर खाल्लेली आहे आणि साखर अशी लागते, हे अनुभवाने बोलणं किंवा साखर अशी असेल तशी असेल याच्यावर पुस्तक लिहिणं, या गोष्टींमध्ये जसा फरक आहे. माउंट एव्हरेस्टवर मी प्रत्यक्ष जाऊन आलेलो आहे आणि तो असा आहे हे बोलणं, आणि माउंट एव्हरेस्ट असा असेल तसा असेल असं बोलणं, तर आपण अशा दैदिप्यमान विचाराचे एअर्स आहोत. ही आपल्याकडे अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आता ह्या सर्वोच्च पोचलेल्या बिंदूवर यावर सुद्धा दोन प्रश्न साधकांच्या मनात उरले. त्यातला पहिला प्रश्न असा की हे जग जर मिथ्या आहे, भ्रम आहे, खरं नाहीये, तर ते खरं का वाटतं? कारण दैनंदिन जीवनात आपण बघतो की हे जीवन, हे जे जग, ज्या जगात आपण जगतो ते खरं आहे असं वाटतं. तर ते का वाटतं? तर त्याचं उपनिषदात दिलेलं उत्तर हे जितकं समर्पक आहे तितकंच आइन्स्टाईन साहेबांनी आपल्या जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी या निबंधात दिलेलं उत्तर तितकंच समर्पक आहे. आणि ते असं म्हणतात की व्हेन अन इल्युजन इज म्युच्युअली शेअर्ड इट इज म्युच्युअली रिअल. व्हेन अन इल्युजन इज म्युच्युअली शेअर्ड इट इज म्युच्युअली रिअल. आणि याचं ते दोन शास्त्रीय उदाहरणं अशी देतात की आपण समजा एका हॉलमध्ये एकमेकाशी बोलतोय आणि आपल्यामधला एक माणूस समजा छतावर पाय आणि खाली डोकं असा चालत असेल तर आपल्याला ते विचित्र वाटेल. पण आपण सगळेच समजा पाय वर आणि डोकं खाली करून चालत असू तर आपल्याला ते विचित्र वाटेल का, असा तो प्रश्न विचारतात. आणि त्याचं उत्तर असं देतात की पृथ्वीच्या दक्षिण भूगोलामध्ये म्हणजे सदर्न हेमिस्फिअरच्या बॉटमला जी दोन माणसं एकामेकाबरोबर चालतायत त्यांचे पाय वर आणि डोकर खाली नाहीये का? डेफिनेटली आहे. तुम्ही बाहेरनं बघितलं तर हीच माणसं उत्तर भूगोलामध्ये पाय खाली आणि डोकं वर अशी आहेत आणि दक्षिण भूगोलामध्ये पाय वर आणि डोकं खाली आहे, कारण गुरुत्वाकर्षणाचा फोर्स दोघांनाही सेंटरकडे ओढतोय. तेव्हा असं दुसरं उदाहरण असं देतात की आता आपली ही एक ठाम कल्पना आहे की तुम्ही आपल्या जागेवर बसलेले आहात आणि स्थिर आहात आणि मी माझ्या जागेवर बसलेलो आहे आणि स्थिर आहे. पण हे प्रत्यक्षात खरं नाहीये. कारण आपण जर बघितलं, समजा आपण अशी कल्पना केली आणि आइन्स्टाईन ते उदाहरण देतो की आपण समजा विश्ववृत्तावर एकमेकाच्या समोर बसलोय अशी कल्पना करा आणि विश्ववृत्ताजवळ म्हणजे विश्ववृत्ताचा जो पृथ्वीचा व्यास आहे डायामीटर तो 10,000 मैल असा आहे. 10,000 मैल डायामीटर म्हणजे सर्कम्फरन्स पाय मल्टिप्लाइड बाय डायामीटर म्हणजे 3.14 मल्टिप्लाइड बाय 10,000 तर 31,400 माइल्स असा पृथ्वीचा परिघ आहे विषुववृत्ताजवळ. आणि या परिघातला प्रत्येक बिंदू 24 तासात ते 31,400 मैल प्रवास करतोय, कारण पृथ्वी एक रोटेशन करते 24 तासामध्ये.
तर म्हणजे आपण जर विषुववृत्तावर बसलो असतो तर इन फॅक्ट इन रियालिटी आपली गती ही 31,400 डिवायडेड बाय 24 म्हणजे ओव्हर 1000 माइल्स पर आवर अशी आहे. पण ते आपल्याला जाणत नाही, कारण बोथ ऑफ अस शेअर अन इल्युजन दॅट बोथ ऑफ अस आर स्टॅटिक, आणि त्याच्यामुळे आपण ते समजू शकत नाही की आपण ऍक्च्युअली स्टॅटिक नाही. आणि त्याचं थोडंसं वैचारिक अॅनालॉग सांगायचा झाला तर दोन माणसं एखाद्या कन्स्पिरसी थिअरीवर प्रगाढ विश्वास ठेवणारी असतील तर त्यांच्या दृष्टीने ती कन्स्पिरसी थिअरी खरी आहे, कारण when an illusion is mutually shared, it is mutually real. हा पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की हे जे अध्यात्माच्या पूर्णावस्थेला पोचलेले महात्मे आहेत त्यांच्यामध्ये ऍक्च्युली काय बदल झालेला आहे या अनुभवामुळे. तर आपल्याकडचे जे सगळे योगी वगैरे आहेत ते एकमुखाने आपल्याला याबद्दल काही गोष्टी सांगतात. त्यातली एक गोष्ट अशी की तुम्ही अध्यात्माच्या पूर्णत्वाला पोचलेले नसाल तरी सुद्धा तुमच्यामध्ये काही योगिक पॉवर्स आहेत. कारण रामदास म्हणतात नाना सुकृतांचे फळ तो हा नरदेह केवळ. तेव्हा आपल्याला नरदेह मिळालाय म्हणजेच आपण अगदी रिफ्रॅफ नाही आहोत, आपल्यामध्ये थोडी काहीतरी चांगल्या कर्तृत्वाची पुण्याही आहे. तेव्हा आपल्यामध्ये काही अनयुज्युअल एक्सपिरियन्सेस आपल्याला येऊ शकतात थोड्याशा प्रयासाने. आणि त्याच्यामधलं एक उदाहरण असं की तुम्ही असा विचार करा की सायकल चालवता येणारा आणि सायकल चालवता न येणारा हा अशी जी दोन माणसं तुम्ही बघितली तर त्यांच्या बाह्य रंगामध्ये काय फरक आहे? काही फरक नाही. दोघांनाही डोळे आहेत, हात आहेत, पाय आहेत, पण त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी फरक आहे. म्हणजे सायकल चालवता येणाऱ्या माणसाच्या मेंदूमध्ये असे काही धागेदोरे जुळलेले आहेत की ज्याच्यामुळे तो त्या निमुळत्या चाकावर स्वतःला बॅलन्स करू शकतो. आणि एकदा हे ज्ञान झालं, एकदा हे धागेदोरे जुळले की मग माणूस ते कधीही विसरत नाही. म्हणजे मी 40 वर्ष सायकल चालवलेली नाही, पण मला असं वाटतं की मी सायकल चालवू शकेन. पोहण्याचं तसंच आहे, एकदा ते पोहण्याचे धागेदोरे जमले की मग तुम्हाला ते ज्ञान नेहमी असतं आणि यू कॅन ऍक्सेस इट. म्हणजे यू कॅन ऍक्सेस बायसिकल रायडिंग, यू कॅन ऍक्सेस स्विमिंग. ओके, सो इथे आपण कानडाव विठ्ठलूचा शेवटचं जे कडवं आहे त्याचा विचार करणार आहोत. आणि ते शेवटचं कडवं असं आहे की बाप रखुमा देवी वरू हृदयीचा जाणूनी. म्हणजे बाप रखुमा देवी वरू म्हणजे विठोबा, तो विठ्ठल तो आपल्या हृदयातच आहे हे जाणलं. म्हणजे मीची मी एकली नंतरचं हे कडवं आहे आणि सुंदर आहे आणि याची चाल पण बदलते. तुम्ही हे गाणं ऐकाल तेव्हा. तर बाप रखुमा देवी वरू हृदयीचा जाणूनी अनुभव सौर सुकेला. याचा अर्थ असा की तो अनुभव अत्यंत शांती आणि समाधानाचा असा अनुभव होता. शांतीची पैश शांती निवृत्ती दातारू असं तुम्ही ऐकलेलं आहे. तर असा हा अनुभव आला आणि दृष्टीचा डोळा पाहू गेलीये. दृष्टीचा डोळा पाहू गेलीये म्हणजे दृष्टी म्हणजे नॉर्मल आपली जी आयसाईट आपण बघतो, पण योगी लोक हे जाणतात की ती दृष्टी असली तरी दृष्टीचा डोळा म्हणजे जो ज्याला इंग्रजीमध्ये द इटर्नल विटनेस दी आत्मन, तो एकदा तुम्ही जाणलात की तो दृष्टीचा डोळा आहे. म्हणजे बाप रखुमा देवी वरू हृदयीचा जाणूनी अनुभव सौर सुकेला, दृष्टीचा डोळा पाहू गेलीये आणि मग तव भीतरी पालटू झाला. तर भीतरी पालटू झाला म्हणजे आतमध्ये काहीतरी फरक झाला, पालट झाला, चेंज झाला. आणि ह्याचं छोटस उदाहरण आपण सायकल चालवणं आणि याच्यामध्ये बघतो. तेव्हा तसा या अध्यात्माच्या पूर्णावस्थेला पोचलेल्या लोकांचा काय बरं अनुभव असेल
तर त्यांच्यामध्ये त्यांच्या भीतरी पालटू झाला म्हणजे काय पालटू झाला असा प्रश्न बऱ्याच साधकांच्या मनात येणं शक्य आहे. आणि शोधा म्हणजे सापडेल या न्यायाने माझ्या वाचनामध्ये एके दिवशी व्हॉट ए सरप्राईज की न्यूयॉर्क टाइम्सच्या पहिल्या पानावर इंडियानामध्ये राहणाऱ्या एका बाईने असं सांगितलं की मला एक विशिष्ट अनुभव आला आणि त्या अनुभवाचं वर्णन प्रत्येक योगी, गुरु, महात्मे, आपल्या इतिहासातले हे सगळे जसं करतात, परमहंस योगानंद, विवेकानंद, तसंच्या तसं निर्विकल्प समाधीचं वर्णन या महिलेने केलं. आणि तिने तसं सांगितलं की मला हा अनुभव आला. तर आपल्याला इच्छा असेल तर हे नाव लिहून घ्या. त्या महिलेचं नाव जिल बोल्टी टेलर असं आहे, BOLTE. आणि तिचं न्यूयॉर्क टाइम्सवर बेस्ट सेलर झालेलं माय स्ट्रोक ऑफ इनसाइट असं एक पुस्तक आहे. आणि तिचा टेड टॉक आहे, तो जरूर बघावा आपण, अशी मी इच्छा करतो. तर या महिलेची थोडीशी गोष्ट अशी की ही महिला हार्वर्डमध्ये न्यूरोसायन्सचं रिसर्च करत होती. आणि आपल्यातल्या सगळ्यांना माहितीच आहे की हार्वर्ड हे बॉस्टन जवळच्या केम्ब्रिज नावाच्या गावात आहे. तर केम्ब्रिजमध्ये ही राहत होती आणि सकाळी कामावर जायच्या तयारीत असताना तिच्या डाव्या मेंदूमधली एक ब्लड व्हेसल इरप्ट झाली. आणि ज्यांना न्यूरोलॉजीचं ज्ञान आहे त्यांना माहिती आहे की मेंदूचे 2 डिस्टिंक्ट भाग आहेत, उजवा मेंदू आणि डावा मेंदू, आणि ते डिस्टिंक्टली वेगळ्या गोष्टी करतात. आणि उजवा मेंदू असतो तो हा पॅरलल प्रोसेसिंग करू शकतो आणि डावा मेंदू असतो तो फक्त सिरियल प्रोसेसिंग करू शकतो. आणि डाव्या मेंदूमध्ये स्ट्रक्चर आणि लँग्वेज या गोष्टी असतात. लँग्वेज म्हणजे वैखरी, म्हणजे इंटेलिजिबल स्पीच, हे डाव्या मेंदूमध्ये असतं. आणि उजव्या मेंदूमध्ये क्रिएटिव्हिटी, म्हणजे राईट ब्रेनला आपण नेहमी क्रिएटिव्हिटी आणि असं म्हणतो साध्या सोप्या भाषेमध्ये. तर ह्या 2 मेंदूंपैकी डावा मेंदू जो होता या महिलेचा तो कम्प्लिटली शट डाऊन झाला किंवा क्वायट झाला. आणि तरी ही महिला जिवंत होती, त्यामुळे तिचा राईट ब्रेन वॉज वर्किंग. आणि आणि तिने त्याचं नंतर असं एक्सप्लेनेशन दिलं की हा जो अद्वैताचा अनुभव आहे तो आपल्या राईट ब्रेन मध्ये नेहमीच असतो. आणि या आपल्या सगळ्या योगी महात्म्यांनी हे अनेक वेळा सांगितलंय की ही जी पूर्णत्वाची कल्पना आहे त्याच्यात कुठे जायचं नाहीये, ते पूर्णत्व तुमच्यामध्ये ऑलरेडी आहे, फक्त ते तुम्ही रिअलाइज करत नाही. आणि असं आपण अनेक वेळा ऐकलंय. आणि या महिलेने असं सांगितलं की राईट ब्रेन मध्ये तो इन्फिनिटीचा अनुभव हा नेहमीच आहे. पण जसं समुद्राच्या मध्ये समुद्राच्या टोकाला एक समजा भिंत बांधली आणि त्यातनं एक नळ काढला आणि त्या नळाचं पाणी जर आपण बघितलं आणि समुद्र म्हणजे या नळाचं येणारं पाणी आहे अशी जर आपण कल्पना केली तर जसं आपली चूक होते आणि ती भिंत कोसळल्यावर ते ऍक्च्युली समुद्र केवढा आहे हे दिसतं. तर ह्या छोट्याशा पाईपने येऊन त्याला शब्दरूप मिळण्याचं काम हा डावा मेंदू करत असतो. आणि नामरूपाचा गल्पला प्रकृती ठाई, हा नामरूप हे डाव्या ब्रेनचं प्रॉडक्ट आहे. आणि ते जर पूर्णपणे शांत करता आलं तर जो उरतो तो अनुभव आणि अद्वैतानुभव. आणि आपण अनेक वेळेला ही गोष्ट ऐकली आहे की कस्तुरी मृगाला माहित नसतं की ते सुंदर वास त्याच्यामध्येच असतो, किंवा एका तळ्यात होती बदके पिले अनेक, हे जे गाणं आहे की त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक, असं ते गाणं आहे. तर ही जी कल्पना ही पुन्हा पुन्हा आपल्या संस्कृतीमध्ये आपल्यातल्या शहाण्या लोकांनी पुन्हा पुन्हा सांगितली आहे की यू आर रिअलाइज्ड ऑलरेडी, यू जस्ट डोंट रिअलाइज दॅट यू आर रिअलाइज. म्हणून सेल्फ रिअलायझेशन म्हणतात की आपल्याला हे कळायला हवं की आपण ऑलरेडी आपण त्या पूर्णावस्थेत आहोत. या डावीकडच्या मेंदूचा जो कलकलाट आहे
आणि त्या उपनिषदामध्ये आणखीन दुसरं एक उदाहरण दिलंय की पाण्याची खळबळ असली की तळ्याच्या खाली असलेलं ते सुंदर रत्न आपल्याला जसं दिसत नाही, आणि ती खळबळ एकदा शांत केली की ते रत्न दिसतं. ते रत्न येत नाही, ते रत्न नेहमी असतंच तिथे, पण त्या वरच्या खळबळीमुळे आपल्याला दिसत नाही, असं ते उपनिषदांनी सांगितलं. तेव्हा असा अनुभवाची जोड मिळालेलं तत्वज्ञान आणि अशा अनुभूती आणि तत्वज्ञानाच्या सर्वोच्च बिंदूवर पोचलेल्या भारतवर्षापुढे एक नवीन पेच प्रसंग निर्माण झाला. आणि तो पेच प्रसंग असा की तुम्हाला माहिती आहे की एखादी गोष्ट झाली की त्याचा वाईट विचार करणारे लोक दुसरा काहीतरी दुरुपयोग करतात. तो असा की लोक म्हणायला लागले की नाहीतरी हे जग म्हणजे मिथ्याच आहे, भ्रमच आहे, मायाच आहे, तर तिथे काही प्रयत्न करण्याची काहीच जरूर नाही. तर पहिला नंबर आला काय, नाही तर शेवटचा नंबर आला काय फरक पडतोय, नाहीतरी हे रिअल नाहीच आहे. तेव्हा प्रयत्न सोडून द्यावा, ही एक विचारधारा. दुसरी थोडेसे डॉक्ट्रिनल प्रॉब्लेम्स जे आले ते असे की त्यावेळचा जो समाज होता त्या समाजामध्ये जे एक विचारधारा होती ज्याला आपण समाजाचं सॉफ्टवेअर म्हणू शकतो, आणि हे सॉफ्टवेअर बदलत असतं. म्हणजे आपण आपले वडील आपल्या आजोबांशी जसं बोलत होते तसं आपण आपल्या वडिलांशी बोलत नव्हतो, आपली मुलं आपल्याशी बोलत नाही. म्हणजे समाजाचं सॉफ्टवेअर चेंज होत असतं. 35 वर्षापूर्वी आपल्याला कोणी सांगितलं असेल की तुम्ही बाटलीतलं पाणी घेऊन विकतचं पाणी घेऊन प्याल, तर आपला विश्वास बसला नसता, पण आता सर्रासपणे आपण तसं करतो. तर तेव्हाची जी विचारधारा होती त्याच्यामध्ये दोन मोठे वैचारिक आधारस्तंभ होते. त्यातला पहिला स्तंभ म्हणजे कर्मा थिअरी. आणि कर्मा थिअरी ही सगळ्या समाजांमध्ये आहे. म्हणजे इथे सुद्धा व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड वगैरे लोक म्हणतात, पण भारतीय कर्मा थिअरी जी आहे ती त्याच्या पलीकडे एक पाऊल जाणारी आहे. आणि ती असं म्हणते की तुमचं जे कर्मफळ आहे ते ह्या जन्मात तुम्ही भोगलं नाहीत तर ते कर्मफळ तुम्हाला शोधत शोधत तुमच्या पुढच्या जन्मात सुद्धा जाऊन गाठतं आणि त्या कर्मफळाला तुम्हाला ऍक्सेप्ट करायला लागतं. अशी भारतीय कर्मा थिअरी ही तशी एक स्टेप जास्त आहे. आता याचा टेक्निकल पॉइंट असा आहे की हे कर्मफळ तुम्हाला शोधणार कसं, तर असं म्हणतात, ही थिअरी आहे की तुम्ही जो आय डिड धिस हा जो ही जी आयडिया आहे त्या आयडियाचं इम्प्रिंट तुमच्या सूक्ष्म देहात असतं आणि तुमचा सूक्ष्म देह या शरीरातनं त्या शरीरात जातो असं म्हणतात. विश्वासाचा भाग आहे. पण त्याच्यामुळे होतं काय की तुम्हाला पुढचा जन्म घ्यायला लागतो. आणि कर्मफळ हे चांगलं सुद्धा असू शकतं. म्हणजे तुम्ही समजा पुष्कळ लोकांना जेवायला घातले तर तुम्हाला पण पुष्कळ लोक जेवायला घालतील आणि ते या जन्मात झालं नाही तर पुढच्या जन्मात, पण पुढच्या जन्म त्याच्यासाठी जन्म घ्यायला पाहिजे. आणि तेव्हा तुमचा डायबिटीस असेल तर तो प्रॉब्लेम आहे. म्हणजे कर्मफळ इज नेसेसरीली टू बी अवॉइडेड. म्हणजे त्याचं विवेकानंद सुंदर वर्णन असं करतात की चेन्स ऑफ आयर्न आर स्ट्रॉंग टू बाइंड. चेन्स ऑफ आयर्न म्हणजे वाईट कर्मफळ. But chains of gold are no less strong to bind, so give them up both संन्यासीन बोल्ड, say ओम तत्सत ओम. तर हे कर्मफळ कसं अवॉइड करायचं, कारण दुसरा जो आधारस्तंभ होता तो असा होता की मोक्ष मिळवायला पाहिजे. आणि मोक्ष म्हणजे काय की जन्म मृत्यूच्या सायकल मधनं सुटका. आणि त्या काळच्या समाजाची जर मनस्थिती आपण लक्षात घेतली तर आपल्या असं लक्षात येईल की मोक्ष ही अत्यंत अट्रॅक्टिव्ह आयडिया असेल. याचं कारण असं की जे डेली लाईफ होतं ते खडतर होतं. ते पुरुषांसाठी तर खडतर होतच, कारण कुठलीही सोय नव्हती, रनिंग हॉट वॉटर नव्हतं, एअर कंडिशनिंग नव्हतं, चालायला लागत होतं. सगळी जी दिवसाची जी कामं करायची त्यात कुठलीही मदत नसे. पुरुषांसाठी खडतर होतच, बायकांसाठी आणखीन सुपर खडतर होतं, कारण बायकांना कुठलाही विकेंड नसे. म्हणजे एकदा ते 10-12 वर्षाच्या झाल्या की मरेपर्यंत एव्हरी डे देर इज वर्क.
त्याच्यात 10-12 बाळंतपण होत असत, त्यातली काही मुलं जगत नसत, त्यांचा इमोशनल ट्रॉमा. तेव्हा असं परत येऊन आता आपल्याला हेच करायचंय, ही कल्पना भयावह असणं हे गैर लागू नाही. आणि तेव्हा ह्यातनं कसं सुटायचं, म्हणजे शंकराचार्यांनी लिहिलंय की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. म्हणजे जगायचं, खडतर आयुष्य काढायचं, मग मरायचं, मग परत एक नव्या आईची 9 महिन्याची काळ कोठडी, मग त्यातनं सुटका झाली तरी लाईफ इज नो पिकनिक. तेव्हा अशा समाजाला मोक्ष मिळाला तर बरं असं वाटलं तर त्याच्यात काही अनइमॅजिनेबल नाही. आता मोक्ष मिळवायची 2 साधनं आहेत. एक तर मेहनत करा आणि पतंजलीच्या अष्टांग योगाप्रमाणे तसा एक अद्वैतानुभव घ्या. अद्वैतानुभव झाला की तुमची जन्म मरणाच्या चक्रातनं सुटका झाली. पण दुसरा आळशी मार्ग असा की कर्मच सोडून द्यावा. आत्तापर्यंत झालेल्या कर्माची कर्मफळं शांतपणे निमूटपणे भोगावी आणि नवीन काही कर्म करू नये, म्हणजे नवीन कर्मफळ निर्माण होणार नाही. आणि त्याच्यामुळे मग एकदा ती एक्झिस्टिंग कर्मफळ एक्झॉस्ट झाली की यातनं सुटका, म्हणजे आपल्याला परत हे करायला लागणार नाही, अशी ही कल्पना. आणि या कल्पनेपोटी समाजाचा अत्यंत ऱ्हास व्हायला लागला. कारण कुठल्याही समाजाची धारणा ही समाजातल्या लोकांच्या प्रयत्न, पराक्रम आणि परोपकार यावर उभी असते. तेव्हा प्रयत्न, पराक्रम आणि परोपकार जर समाजातनं संपला तर तो समाज टिकूच शकत नाही. हे अगेन आपल्या संस्कृतीतल्या त्या काळच्या शहाण्या लोकांच्या लक्षात आलं आणि दे वेर अलार्म. आणि ह्यातनं आता मार्ग कसा काढायचा, ह्यातनं नवीन सॉफ्टवेअर कसं या जनतेमध्ये निर्माण करायचं, या विचारातनं गीतेची निर्मिती झाली असं मी मानतो. आणि गीता ही उपनिषदांपेक्षा क्वालिटेटिव्हली डिफरंट अशी आहे की उपनिषदातली जी सर्वोच्च म्हणजे उपनिषदाची जी शिकवण आहे ही कर्मसन्यासपर शिकवण आहे. म्हणजे विचार करावा, झाडाच्या खाली बसावं, मेडिटेशन करावं आणि नासाग्री दृष्टी फिक्स करून जितकं मन शुद्ध करता येईल तितकं करावं. पण त्याच्यामध्ये एक सोशल किंवा सामाजिक डायमेन्शन तेव्हा नव्हती. आता म्हणजे आताच्या काळात ती आहे. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. म्हणजे जे पूर्णत्वाला पोचलेले महात्मे आहेत ते जगासाठी सारखं काम करत असतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती उपकारे. तेव्हा जे पूर्णत्वाला पोचलेले आहेत ते लोक परोपकार करत असतात, पराक्रम करत असतात. पण त्याच्या मार्गावर असलेले लोक दे आर नॉट वर्किंग. तेव्हा या कर्मसन्यास, कर्मनिवृत्त सोसायटीला कर्मप्रवृत्त कसं करायचं याच्यासाठी गीतेची निर्मिती झाली. आता गीतेचा विषय हाताळण्याच्या आधी एक मोठं प्री रेक्विजिट भारतातल्या सगळ्या लोकांना आहे असं मी समजतो. ते असं की कृष्ण या पर्सनॅलिटी बद्दल आपण कम्प्लिटली रिएज्युकेट व्हायची जरूर आहे. याचं कारण असं की कृष्णाची जी पॉप्युलरली नोन इमेज आहे ती म्हणजे माखन चोर आहे आणि राधे बरोबर बासरी वाजवत बसलाय आणि यांची वस्त्र पळवतोय आणि त्यांच्याशी रासलीला करतोय, अशा प्रकारची. आणि सगळं शास्त्रोक्त संगीत त्याच्यावर हे आहे. पण हे कृष्णाचा एक भाग झाला. हा संपूर्ण कृष्ण नव्हे, पण हा असा कृष्णच फक्त त्या कालावधीत 1000 वर्षाच्या गुलामगिरीमध्ये असाच वस्त्र पळवणारा माखन चोर असा कृष्णच फक्त तुम्हाला बोलता येत होता. आणि ह्याचा विचार करा की ज्या ब्रिटनने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मोठ्या गप्पा मारतात, त्यांनी टिळकांनी 4-5 लेख लिहिले. त्यातला एक लेख असा होता की सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय.
तर त्यांना 6 वर्ष दे पॅक्ट ऑफ टू मंडाले आणि सक्त मजुरीची शिक्षा. माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगतो की शिवकल्याण राजा ही जी रेकॉर्ड निघाली, हा जो प्रोग्राम निघाला, त्याच्यामध्ये लता मंगेशकरने अत्यंत छान गाणी म्हटलेली आहेत. त्याच्यामध्ये रामदासांचं आनंद वनभुवनी हे गाणं आहे. आणि आनंद वनभुवनी ओरिजिनल मध्ये अशा 2 ओळी आहेत, बुडाला औरंग्या पापी म्लेच्छ संहार झाला. आणि त्याच्याऐवजी त्या रेकॉर्डिंग मध्ये बुडाले सर्व ही पापी हिंदुस्थान बळावले असं नॉनसेन्सिकल रिप्लेसमेंट आहे. तर त्या सगळ्या प्रोजेक्ट मधल्या एका महत्वाच्या माणसाला मला भेटण्याचा एकदा प्रसंग आला आणि मी त्याला विचारलं की अरे, हे रामदासांचे शब्द तुम्ही कसे काय चेंज केले? त्या माणसाने मला अत्यंत प्रांजळपणे सांगितलं की अहो, ते सेन्सॉरने मान्यच केले नसते. स्वातंत्र्योत्तर काळातली ही गोष्ट आहे आणि ज्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी हे दैवत आहे त्याच्या बाबतीत सुद्धा खरे शब्द बोलण्याची मुभा नव्हती. हे जर असेल तर जो श्रीकृष्ण हा बलाढ्य रेसलर, अत्यंत शक्तिशाली, अत्यंत ग्रँड मिलिटरी स्ट्रॅटेजिस्ट, अन्यायाचा प्रतिकार करणारा, न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार, ह्याच्या बळावर आउट मॅच पांडवांना विजय निर्माण करून देणारा, राजसूय यज्ञाचा सगळ्यात सर्वोच्च अधिकारी असून सुद्धा उष्टी खरकटी काढणारा, लोकांना पाणी वाढणारा असा हा श्रीकृष्ण, जो आपल्या अन्याय करणाऱ्या मामाचा आखाड्यामध्ये जाऊन पब्लिकली वध करतो, त्याच्या मुष्टिक आणि चाणूर या बॉडीगार्ड्सचा वध करतो, असा आपल्या मध्यम वयामध्ये उसळत्या अर्जुनाच्या रथाच्या उसळत्या 5 घोड्यांना संयम यांना कंट्रोल करू शकतो, असा श्रीकृष्ण हा आपल्या मनामध्ये परत आपण निर्माण केला पाहिजे. अशा श्रीकृष्णाची उपासना केली पाहिजे आणि अशा श्रीकृष्णाची जोपासना केली पाहिजे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की हे दिस कॅरिकेचर ऑफ श्रीकृष्ण वॉज ए सेन्सरशिप आयडिया. आणि त्यातनं सुद्धा एक छोटासा तुम्हाला किरण तुम्हाला सांगतो की रुक्मिणीचं स्वयंवर झालं. याच्यावर स्वयंवर एक फेमस नाटक आहे मराठीमध्ये, त्यातलं तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं नाथ हा माझा मोही खला हे गाणं तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे. त्याच्यात रुक्मिणी असं म्हणते की नाथ हा माझा मोही खला, मोही आहे हे खरं आहे, मोही म्हणजे मोहक, मोहक म्हणजे चार्मिंग, माझा नाथ चार्मिंग आहे, पण डोंट मेस विथ मी, डोंट टेक पंगा विथ हिम. हे रुक्मिणी जे म्हणते, कारण पुढची ओळ अशी आहे, शिशुपाला भारी झाला, शिशुपाल फाउंड आउट मोही आहे म्हणून यू कॅनॉट मेस विथ मी. आणि वीरा लोळवी म्हणजे इतका शक्तिशाली की एखाद्या वीराला सुद्धा झटकन रेसलिंग मूव्ह मध्ये लोळवून टाकेल असा आहे, पण मज हळू धरूनी आणि हातातल्या रत्नाच्या कड्यासारखा मला हळू धरू नये. म्हणजे ह्या कृष्णाच्या दोन्ही बाजू, म्हणजे आय एम नॉट सेईंग की कृष्णाची राधा महत्वाची नव्हे, तिचा रासलीला महत्वाची नव्हे, माखन चोरी महत्वाची नव्हे, हे सगळं महत्वाचं आहे, पण दॅट इज ओनली वन पार्ट ऑफ श्रीकृष्ण. वीरा लोळवी मज हळू धरूनी, हे जर आपण जर मानायला तयार असू तर त्यासाठी गीता समजण्यासाठी या गोष्टीचं हे अत्यंत महत्व आहे. वेळेच्या अभावी गीता या महासागराच्या काठावरचे 1-2 शिंपले वेचण्या इतकाच वेळ आहे, तर त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलू. गीतेतला प्रॉपरली महत्वाचा, सगळ्यात महत्वाचा श्लोक जो समजला जातो तो कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू माते असंगस्त्व कर्मणी, असे ते या श्लोकाचे 4 भाग समजले पाहिजे. आणि या 4ही भागांचं
इंडिपेंडंट आणि सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन टू कर्म मार्ग इज देअर. म्हणजे कर्म मार्गाला या चारी सेक्शन्सचं इंडिपेंडंट आणि सिग्निफिकंट योगदान आहे. आणि त्याचा आपण आता वेगळा वेगळा करून विचार करूया. कर्मण्ये इव अधिकार असते. इव म्हणजे ओनली, आणि अधिकार. त्याच्या आधी मला एक गोष्ट सांगायची आहे की हा जो श्लोक आहे हा वाईडली आणि वाईल्डली मिसट्रान्सलेटेड श्लोक आहे. कारण अधिकार या शब्दाचे दोन सिनॉनिम्स आहेत. एक राईट असा आहे आणि दुसरा कंट्रोल असा आहे. आणि राईट हा हे मीनिंग इथे अध्यारूत नाही. कारण यू हॅव राईट टू डू द वर्क, यू हॅव नो राईट फॉर द फ्रूट is a nonsensical idea. It's an absurd idea. It is not true. इथे अधिकार हा शब्द लक्षात घ्यायला पाहिजे. आणि कर्मण्ये इव अधिकार असते म्हणजे ऑल यू कॅन कंट्रोल or the only thing you can control is what you do. हे पहिल्या फर्स्ट हाफ ऑफ द फर्स्ट लाईन. ऑल यू कॅन कंट्रोल, तेव्हा सगळं जे काय आहे तुझ्या आयुष्यात जे काय होणार आहे ते तुझ्यावर अवलंबून आहे. कारण ओनली कंट्रोल तुझा या जगावर जो आहे तो स्वतःवरच आहे. तेव्हा हा महत्वाचा कॉन्सेप्ट आहे की तू फक्त स्वतःलाच काय ते कंट्रोल करू शकतो. दुसरा भाग असा की मा फलेषु कदाचन. मा फलेषु कदाचन याचा अर्थ तुझा कर्मफलावर कधीच कंट्रोल नाही असा नाहीये. कारण आपल्या दैनंदिन जीवनात आपण असं समजतो आणि आपण हे अनुभवतो की बऱ्याच कर्मफलांवर आपला कंट्रोल असतो. आणि कर्मफळ हे कुठल्याही कर्माचं शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म असं असतं. म्हणजे आपण श्वासोच्छ्वास करतो तेव्हा त्या श्वासोच्छ्वासाचं जे कर्मफळ आहे, जे ऑक्सिजन मिळणं, त्याच्यावर आपल्याला कंट्रोल आहे. आणि आपण जेव्हा उठून पाण्याचा ग्लास घेऊन पाणी पितो त्या गोष्टीवर आपला कंट्रोल आहे. आपण भूक लागली की अन्न जेवतो. आपण दुकानात जाऊन एक वस्तू घेऊन येतो. कर्मावर पण कंट्रोल आहे, कर्मफळावर पण कंट्रोल आहे. पण मा फलेषु कदाचनचा अर्थ असा कंट्रोल कर्मफळावर असेलच असं नाही. असं आहे. यू कंट्रोल व्हॉट यू डू. आणि you do not always control the outcome. You do not always control the outcome. तर under what circumstances you do not control the outcome याचा आपण थोडासा विचार करू. पहिली गोष्ट अशी की शॉर्ट टर्म कनेक्शन बिटवीन कर्म आणि कर्मफळ. म्हणजे मला या खुर्चीतनं उठायची बुद्धी झालेली आहे आणि मी उठलो. कर्म पण माझंच आहे, कर्मफळ पण अपेक्षित आहे. पण जशी ही टाइम ऍक्सिस लांब होत जातो तसा त्या कर्मफळावरचा आपला कंट्रोल कमी कमी होत जातो, वेन होतो. म्हणजे लहानपणी आपल्याला असं वाटत असेल की मला ऍस्ट्रोनॉट व्हायचं आहे किंवा मला फायटर पायलट व्हायचं आहे किंवा मला अग्निशामक दलाच्या ट्रकवर जायचं आहे वगैरे. पण ही जी लॉंग टर्म असते तिथे आपला कंट्रोल कमी असतो. तर ही समजण्याची गोष्ट आहे की मा फलेषु कदाचन म्हणजे कुठल्याच फलावर आपला कंट्रोल नाही असं नाहीये. पण जेव्हा ही लॉंग टर्मची जेव्हा ऑब्जेक्टिव्ह असतात तेव्हा त्याच्यावर आपला कंट्रोल असेलच असं नाही. दुसरी एरिया वेअर वी डू नॉट कंट्रोल दी आउटकम हे 1930 साली नोबेल प्राइज मिळवणाऱ्या हायझेनबर्ग साहेबांनी आपल्या प्रिन्सिपल ऑफ अनसर्टनिटी मध्ये असं सांगितलंय की तुम्ही कुठलाही फ्युचर इव्हेंट घ्या त्याचं 100% सर्टनिटीने प्रेडिक्शन करता येत नाही. हे हायझेनबर्ग साहेबांनी 1930 साली सांगितलेला हा प्रिन्सिपल ऑफ अनसर्टनिटी याला क्वांटम फिजिक्सचा गाभा समजला जातो. आणि अजूनही हे प्रिन्सिपल शास्त्रामध्ये ठामपणे पाय रोवून उभा आहे. तेव्हा कुठल्याही फ्युचर इव्हेंटमध्ये
सम इररिड्युसिबल अनसर्टनिटी रिमेन्स असा याचा अर्थ आहे. आणि ऍक्च्युली गीतेमध्ये दुसरा एक असा श्लोक आहे की एखादी गोष्ट सक्सेसफुल कधी होते तर त्याचं श्रीकृष्ण असं वर्णन करतात की अधिष्ठानम तथा करता, म्हणजे व्हॉट इज द पर्पज, कोण करतोय, त्याच्याकडे त्या कर्त्याकडे राईट टूल आहे का, त्या कर्त्याला त्या टूल कसं वापरायचं याचं ज्ञान आहे का, आणि पाचवी गोष्ट दैव ही आहे. भगवद्गीतेमध्ये प्रत्यक्ष भगवंत दैव ही हा एक कॉन्ट्रीब्युटर असतोच असं स्वतः म्हणताय. आणि हेच हायझेनबर्ग म्हणतोय की कुठल्याही फ्युचर इव्हेंटमध्ये थोडी अनसर्टनिटी असते. म्हणजे आपल्यामधल्या क्वांटम फिजिक्स मध्ये पारंगत असलेल्या लोकांना जर विचारलं की उद्या सूर्य उगवेल का, तर त्याचं शास्त्रोक्त आणि खरोखर उत्तर ते आपल्याला असं देतील की बहुतेक करून उगवेल, पण उगवेलच असं नाही. हे दिस इज द प्रिन्सिपल ऑफ अनसर्टनिटी. सो दिस इज द सेकंड रिझन फॉर गेटिंग अनपेक्षित रिझल्ट. आणि मा फलेषु कदाचन याच्यामध्ये आपण एक लक्षात घ्यायचं आहे की वी आर टॉकिंग अबाउट अनएक्सपेक्टेड रिझल्ट. व्हेन रिझल्ट इज एक्सपेक्टेड देन वी हॅव कंट्रोल ओव्हर. म्हणजे वी प्लॅन दिस रिझल्ट अँड वी अचीव दिस रिझल्ट. I plan to drink a glass of water and I drink a glass of water. तेव्हा we are मा फलेषु कदाचन is talking about unexpected result. So हा जो आपण विचार केला की अनसर्टनिटी आणि लॉंग टाइम फ्रेम. तिसरं असं की जेव्हा दुसरा माणूस इन्व्हॉल्ड असतो तेव्हा त्या माणसावर आपला काहीही कंट्रोल नसतो. म्हणजे तो माणूस काय करेल, काय बोलेल, काय वागेल याच्यावर आपला कुठलाही कंट्रोल नसतो. म्हणजे आज तुम्ही असा विचार करा की आपल्या अन्न, वस्त्र, निवारा आणि सुरक्षितता या ज्या बेसिक गरजा आहेत या भागलेल्या आहेत बाय अँड लार्ज. पण सगळ्या मानवते समोरचा मोठा प्रश्न आणि मोठी समस्या ही अशी आहे, आणि मी हे विनोदाने म्हणत नाहीये, की तो मला थँक्यू का नाही म्हणाला, तो मला सॉरी का नाही म्हणाला, तो मला असं का नाही म्हणाला, तो मला तसं का नाही म्हणाला, त्या बोलण्यामध्ये त्याचा टोन असा कशाला होता आणि तसा कशाला. आणि ह्याचं भगवंत आपल्याला सांगतायत की बाबा रे, मा फलेषु कदाचन, यू ओनली कंट्रोल व्हॉट यू डू. दुसरा माणूस काय करेल आणि काय बोलेल याच्यावर तुझा अजिबात संपर्क नाही. आणि अनपेक्षित जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा मग माणूस उद्विग्न होतो. आणि तिथे गीतेतला दुःखेषु अनुद्विग्न मनाः असा श्लोक आहे. त्याचा अर्थ असा की अनपेक्षित रिझल्ट जर आनंदमय नसेल तर त्याने उद्विग्न होऊ नको. दुःखमय असेल तर त्याने उद्विग्न होऊ नकोस. दुःखेषु अनुद्विग्न मनाः सुखेषु विगत स्पृहा. म्हणजे एखादा अनएक्सपेक्टेड रिझल्ट तुझा जर चांगला आला, आनंदमय आला, तर त्या आनंदाने हुरळून जाऊ नकोस, डोकं गहाण ठेवू नकोस असा त्याचा अर्थ आहे. तेव्हा कर्मण्येवाधिकार असते, ओनली यू कंट्रोल व्हॉट यू डू. मा फलेषु कदाचन म्हणजे 3 क्लासेस ऑफ थिंग्स विच कॅन प्रोड्यूस अनएक्सपेक्टेड रिझल्ट. आणि अनएक्सपेक्टेड रिझल्ट दुःख असला तरी उद्विग्न होऊ नका, चांगला असला तर हुरळून जाऊ नका. ही पहिली ओळ झाली. दुसऱ्या ओळीमध्ये मा कर्मफल हेतुर्भू माते संगस्त कर्मणी, त्यातला माते संगस्त कर्मणी हा पहिल्यांदा घेऊया. आणि तो स्ट्रेट फॉरवर्ड आहे की सतत परिश्रम करणं हे अत्यंत महत्वाचं आहे, त्याला पर्याय नाही. कठोर परिश्रमास पर्याय नाही. इंग्रजीमध्ये नथिंग वर्थ वाईल इज इझी असं आपण म्हणतो. आणि मराठीमध्ये सुद्धा प्रयत्नांती परमेश्वर, आणि रामदास तर प्रयत्न हाच परमेश्वर असं म्हणतात, यत्न तो देव जाणावा. तेव्हा याचा अर्थ असा की तू आळशीपणा करू नकोस आणि सतत प्रयत्न करत राहा. की तुझा प्रत्येक गोष्टीवर कंट्रोल जरी नसला तरी मग मी कशाला करू असं चालणार नाही. कर्ममार्गावर जर तुला जायचं असेल तर तू सतत प्रयत्न करत राहिलं पाहिजेस. प्रयत्नाला पर्याय नाही.
असं ते चौथं आहे. आणि तिसरं जी आहे मा कर्मफल हेतुर्भूत, ही अख्ख्या गीतेतली ज्ञानवाची नेख आहे आणि अख्ख्या गीतेतली सगळ्यात सिग्निफिकंट आणि प्रोफाउंडली मिनिंगफुल फ्रेज ही मा कर्मफल हेतुर्भू ही आहे. तर तिचा आपण बारकाईने जरा विचार करू. मा कर्मफल हेतुर्भी, मा म्हणजे नॉट और डू नॉट. कर्मफल हे माहिती आहे आपल्याला की कर्माचं फळ, आणि कर्मफळाचा हेतू. तर कर्मफळाचा हेतू हा स्वार्थी असता कामा नये असं या फ्रेजचं म्हणणं आहे. तर त्याच्यावर थोडा विस्ताराने आपण विचार केला पाहिजे की आपण जसं बघितलं की झाड, एखादं रोपटं जमीन तोडून वर येतं आणि त्याच्या खाली पाळंमुळं असतात, तेव्हा आपल्याला दिसणारं जे कर्म आहे, म्हणजे ज्या कर्माचं बाह्य रूप आहे, त्या कर्माच्या तळाशी, त्या कर्माच्या सुरुवातीशी असतो तो म्हणजे एक विचार. आणि तो विचार हा फिजिकल डायमेन्शन मध्ये कर्मरूपाने एक्सप्रेस होतो. आणि तो विचार जर स्वार्थी असेल तर ते कर्म अनैतिक, आणि तो विचार जर निस्वार्थी असेल तर कर्म ते नैतिक. हा गीतेचा ओव्हर आर्चिंग मेसेज जो आहे, म्हणजे गीतेचा ओव्हर आर्चिंग मेसेज असा आहे की समाजची धारणा राहण्यासाठी कर्म करत राहिलं पाहिजे. कर्म आणि ते कर्म नैतिक असलं पाहिजे. म्हणजे समाजाची धारणा जर टिकवायची असेल तर सगळ्यांनी नैतिकतेने वागलं पाहिजे, नैतिक कर्म केलं पाहिजे, अनैतिक कर्म करून चालणार नाही. आणि नैतिक कर्म हे कसं ठरवायचं, एखादं कर्म नैतिक आहे का अनैतिक आहे हे ठरवणार कोण, तर त्याचं निसंदिग्ध उत्तर गीता कर्त्याची बुद्धी प्रधान, कर्माच्या तळाशी जाऊन तो विचार जर स्वार्थी असेल तर ते कर्म अनैतिक, आणि त्याच्या बुडाशी असलेला विचार हा निस्वार्थी असेल तर ते कर्म नैतिक, असा निसंदिग्ध पडताळा गीता आपल्याला देत आहे. आणि असं एकदा कळल्यावर आपल्या मनात थोडीशी अशी भीती येऊ शकते की बापरे, मी पुष्कळ वेळा स्वार्थी हेतूने वागतो, तर मग मी अनैतिक आहे की काय. तेव्हा टिळक आपल्या गीता रहस्यामध्ये आपल्याला दिलासा देतात आणि आपल्याला आठवण करून देतात की बाबा रे, बहुसंख्य वेळा तू निस्वार्थीपणे वागत असतोस, आणि निस्वार्थीपणाची प्रयोगशाळा ही कुटुंब ही आहे. म्हणजे फॅमिली इज द लॅबोरेटरी ऑफ सेल्फलेसनेस. म्हणजे फॅमिलीमध्ये असं पण बघतो की आई वेळी अवेळी जागून बाळाला दूध पाजते, आई वडील स्वतःच्या पोटाला चिमटा काढून मुलाच्या याची फी भरतात, सहलीची फी भरतात, हे करतात. म्हणजे फॅमिलीमध्ये ह्या निस्वार्थीपणा आपल्याला पुष्कळ वेळा आढळतो. एखादा मोठा भाऊ आपल्या बहिणीचं लग्न झाल्याशिवाय स्वतःचं लग्न करत नाही, वगैरे वगैरे, हे आपण हे बघतो. तर हा जो निस्वार्थीपणा आहे, त्या निस्वार्थीपणाचं सर्कल जे आहे किंवा स्वार्थीपणाचं सर्कल जे आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. आणि निस्वार्थीपणे जेव्हा आपण वागतो तेव्हा कुठल्या दोन भावनांनी आपण प्रेरित होतोय याचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की माणसं प्रेमापोटी किंवा कर्तव्य बुद्धीपोटी निस्वार्थीपणे वागतात. आणि हा आपला सगळ्यांचा अनुभव आहे. आणि प्रेम हा भक्तीचा गाभा आहे आणि बुद्धी हा ज्ञान मार्गाचा गाभा आहे. म्हणजे आपण असं बघतो की हे जे दोन फोर्सेस आहेत की भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग, प्रेम आणि कर्तव्य बुद्धी, या दोघांची सांगड जेव्हा कर्माच्या जन्मस्थळी होते, त्या जन्मस्थळीचा जो विचार असतो तेव्हा माणूस निस्वार्थीपणे वागतो. म्हणजे कर्ममार्ग, भक्ती मार्ग आणि ज्ञानमार्ग कसा इंटिग्रेट झालेला आहे हे आपण बघू शकतो. आणि कर्म चांगलं का भक्ती चांगली का असा जो एक निष्कारण वादविवाद चढाओढ चाललेली असते ही कम्प्लिटली अननेसेसरी, गैरवाजवी आहे.
कारण आपण आता बघितलं की भक्ती आणि ज्ञानाने प्रेरित होऊन माणूस निस्वार्थीपणे बाय अँड लार्ज वागत असतो. आता निस्वार्थीपणे वागतो कसा ते बघितलं, तर स्वार्थीपणे कसा वागतो त्याचाही विचार करू. तर त्याचं सरळ उत्तर असं आहे की आपण ज्याला षड रिपू, द 6 इमोशनल एनिमीज, हे जे आपण म्हणतो काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर, असे ते 6 रिपू आहेत. आणि त्यांच्या आहारी जाऊन माणूस स्वार्थीपणे वागतो आणि म्हणून ते कर्म अनैतिक ठरतं. आणि ह्याच्यामधला एक महत्वाचा मुद्दा असा श्रीकृष्ण पुन्हा पुन्हा सांगतो की जर कर्त्याची बुद्धी निस्वार्थी असेल तर कर्माचं बाह्यरंग काहीही असलं तरी ते कर्म नैतिक समजलं पाहिजे. म्हणजे ऍक्च्युली एंटायर भगवद्गीता हा अर्जुनाला सांगतोय की तू जर निस्वार्थीपणे अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी, समाज रक्षणासाठी हे युद्ध लढलास तर या युद्धात तू किती लोकांना मारशील त्याचा तुला बाद होणार नाही. म्हणजे जी आपली बुद्धी असते, म्हणजे द बेसिक थॉट or intention or intentionality is the determining factor about whether the action is moral or not the external nature of the act itself. हे गीतेचं सांगणं आहे की आपण बघतो की एक चोर माणसाच्या पोटात सुरा खोपसतो आणि एक सर्जन पण माणसाचं पोट कापतो, पण त्याच्यामधला इंटेन्शनॅलिटी ही कम्प्लिटली वेगळी आहे. एखाद्याला लाथ मारणं आणि एखाद्याला चुकून पाय लागणं हे आपल्याला कळतं. तर कर्त्याची बुद्धी प्रधान असं पुन्हा पुन्हा गीतेमध्ये सांगितलं जातं आणि कर्माची नैतिकता ही कर्त्याच्या बुद्धीवर अवलंबून आहे असं अनएम्बिग्युअसली गीतेचा मेसेज आहे. तर अनैतिक कर्म हे स्वार्थीपणे होतं आणि हा स्वार्थ जन्माला या षड रिपूंमध्ये येतो. आणि या षड रिपूंमध्ये गीतेमध्ये विशेष फोकस क्रोध या गोष्टीवर दिलेला आहे. कारण राग येणं, संताप येणं, तळपायाची आग मस्तकाला गेली वगैरे असं झालं की एक मेंदूवर पडदा येतो आणि त्या पडद्यामुळे आपल्याला एक प्रकारचा संमोह होतो. जे क्रोधात भवती संमोहा असा तो श्लोक आहे. तर हा क्रोध हा आपल्याला टाळायचा आहे आणि म्हणून आघातास प्रत्याघात असं करताना सुद्धा जेवढाच तेवढा असं करता आलं पाहिजे. आणि निर्वैरच सर्व भूतेषु असा जो श्लोक आहे त्याचा मतितार्थ तो आहे. आणि तो भगवंत अर्जुनाला समजावून सांगतात की निर्वैरच सर्व भूतेषु म्हणजे तू प्रतिघात कर, पण वैर भावनेने, सूड भावनेने, राग येऊन करू नकोस. कारण तसं झालं तर आपला प्रतिस्पर्धी आपल्यापेक्षा कमी शक्तिशाली असेल तर आपला प्रत्याघात आणखीन जोराचा असतो, डिस्प्रपोर्शनेट. आणि आपला प्रतिस्पर्धी आपल्यापेक्षा जास्त शक्तिशाली असेल तर तो परत डिस्प्रपोर्शनेट दी अदर वे असतो. म्हणजे आपण नुसती धुसफूस करू किंवा मनातल्या मनात त्याला शिव्या शाप देऊ आणि हे दोन्ही बरोबर नाही. आणि त्याचं टिळक असं सुंदर उदाहरण देतात की पृथ्वीला सर्व सहा म्हणजे सगळं सहन करणारी असं नाव आहे. तरी सुद्धा पृथ्वीला जर तुम्ही लाथ मारली तर पृथ्वी तुम्हाला तितक्याच फोर्सचं प्रत्युत्तर तुमच्याशी वैर न करता देते. तसं आपल्याला वागता आलं पाहिजे. आणि इथे अर्जुन हा श्रीकृष्णाला जो प्रश्न विचारतो तो प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि त्याचं उत्तर जो श्रीकृष्ण देतो ते सर्व मानव जातीला आवाहन आहे आणि सर्व मानव जातीला तो विश्वास देतो आहे. आणि त्याची थोडीशी विवचन करून ही 5 उत्तरांची कहाणी 60 उत्तरी सुफळ संपूर्ण करतो. तर तो प्रश्न असा आहे आणि आय एम ऑब्वियसली पॅराफ्रेजिंग की तू जे म्हणतोयस की निर्वैरच सर्व भूतेषु, कोणी आपल्याला मारलं तरी आपल्याला राग येता कामा नये, हे तुला शक्य आहे कारण तू परमेश्वर आहेस, तुला काही शक्य आहे. पण मला राग येतो त्याचं काय? आणि हा प्रश्न हा अर्जुन हा सगळ्या मानवतेसाठी विचारतो आणि त्याचं एक
अत्यंत सुंदर आणि समर्पक उत्तर श्रीकृष्ण अथातो कर्म जिज्ञासा या श्लोकाने देतो. अथातो कर्म जिज्ञासा याचा अर्थ असा की निष्काम कर्मयोग कसा करता येईल याबाबत माझ्या मनामध्ये जिज्ञासा म्हणजे कुतूहल निर्माण झालेलं आहे. आणि श्रीकृष्ण अर्जुनाला असं सांगतात की बाबा रे, तू फक्त एवढं कर, यू टेक this smallest of the small step of feeling curiosity, of being curious. Take this smallest step towards me and I will do the rest for you. Yogakshemam vahamyaham. योग म्हणजे स्पिरिच्युअल वेलबिंग, क्षेम म्हणजे फिजिकल वेलबिंग. तुम्हाला आठवत असेल आपण पूर्वी पत्राच्या शेवटी बाकी सर्व क्षेम असं लिहायचं. तर तुझ्या योगक्षेमाची जबाबदारी वहामी अहम म्हणजे अहम वहामी, मी वाहीन. तू इतकी छोटीशी स्टेप माझ्या दिशेने घे, एवढं छोटस पाऊल तू माझ्या दिशेने उचल. आणि ते छोटस पाऊल काय, तर कर्ममार्ग, निष्काम कर्ममार्ग कसा करता येईल याबद्दल माझ्या मनामध्ये जिज्ञासा किंवा कुतूहल निर्माण झालेला आहे. हा भगवंतांचा अर्जुनाला दिलेला आणि पर्यायाने सगळ्या मानव जातीला दिलेला हे आश्वासन आहे. आणि टिळक म्हणतात तसं की आपला निस्वार्थीपणा आहे तो जनरली आपल्या कुटुंबापर्यंत मर्यादित असतो. ते वर्तुळ हळूहळू करत, शनै शनै अशी ती फ्रेज आहे, हळूहळू करत आपले एक्सटेंडेड फॅमिली, आपलं गाव, आपलं शहर, आपला देश आणि अल्टिमेटली पूर्ण मानव जात असं आपण हे एक्सपॅन्ड करत राहिलं पाहिजे. आणि हा गीतेचा ओव्हर आर्चिंग मेसेज आहे. आणि आपल्या धर्मग्रंथामध्ये पहिल्या श्लोकामध्ये साधारण या धर्मग्रंथात काय आहे याची समरी असते आणि शेवटच्या कडव्यामध्ये, शेवटच्या श्लोकामध्ये याचं एक सार असतं. आणि गीतेचा सगळ्यात शेवटला श्लोक यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र सो विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. जेथे श्रीकृष्ण आहे, योगेश्वर श्रीकृष्ण आहे आणि जिथे धनुर्धर पार्थ आहे तिथे विजय होणार हे नक्की. पण मेटाफॉरिकली या श्लोकाचा अर्थ असा आहे की आणि विजयमध्ये नीती हा शब्द आहे म्हणजे नैतिक नीतिमत्तेचा विजय म्हणजे नीतिमत्तेने मिळवलेला विजय. अनैतिक मार्गाने मिळालेला विजय नव्हे तर नैतिक मार्गाने म्हणून तो ध्रुवा नीतीर मतीर मम. तर त्याचा मेटाफॉरिकल अर्थ असा आहे की व्हेअर एव्हर ए डिव्हाइन पर्पज इज मॅरिड और कनेक्टेड टू ए कॉम्पिटंट and maximal human effort, wherever a divine purpose is connected to a maximal and competent human effort, victory, not just any victory, but a moral and auspicious victory, is a foregone conclusion. एवढं म्हणून आपल्या सर्व श्रोत्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. नमस्कार. धन्यवाद.